Hello friends. Today we are going to learn a topic from English textbook of Standard 6. The Nightingale and the Nobleman. आज आपण इयत्ता 6वीच्या इंग्रजी विषयाच्या पाठ्यपुस्तकातील द नायटिंगेल अँड द नॉबलमॅन हा पाठ पाहणार आहोत. नायटिंगेल हा एक सुरेख गाणारा पक्षी आहे. या पाठातून आपल्याला एक छानसा संदेश भेटणार आहे. त्यामुळे सर्वांनी पाठ लक्षपूर्वक ऐका. अ नॉबलमॅन इन अ फार अवे लँड वन्स कॉट अ नायटिंगेल अँड पुट हिम इन अ केज. एका दूरच्या प्रदेशातल्या सरदाराने एका नायटिंगेल पक्षाला पकडले आणि त्याला पिंजऱ्यात टाकले. नो बर्ड्स लाईक टू बी शट अप इन अ केज. नायटिंगेल बिगॅन टू प्लेड. कोणत्याही पक्षाला पिंजऱ्यात बंदिस्त राहायला आवडत नाही. नायटिंगेल पक्षाने विनंती करायला सुरुवात केली. प्लीज सेट मी फ्री. इफ यू लेट मी गो आय विल टेल यू द सिक्रेट ऑफ हॅपीनेस. कृपया मला मुक्त करा. जर तुम्ही मला सोडले तर मी तुम्हाला आनंदाचे गुपित सांगेल. द नॉबलमॅन वॉज रिच बट नॉट हॅपी. ही वॉन्टेड टू नो द सिक्रेट ऑफ हॅपीनेस, सो ही लेट द बर्ड गो. सरदार श्रीमंत होता पण आनंदी नव्हता. त्याला आनंदाचे गुपित जाणून घ्यायचे होते, म्हणून त्याने पक्षाला सोडले. लिसन, सेड द नायटिंगेल. दिस इज द सिक्रेट ऑफ हॅपीनेस. नेव्हर क्राय ओव्हर द स्पिल्ट मिल्क अँड नेव्हर ट्रस्ट इडल वर्ड्स. पक्षी म्हणाला, ऐका, हे आनंदाचे रहस्य आहे. कधीही सांडलेल्या दुधासाठी रडू नका आणि कधीही फाजील गोष्टीवर विश्वास ठेवू नका. The nobleman didn't think much of the secret. This is just silly piece of advice, he exclaimed. सरदाराने त्या रहस्याचा फारसा विचार केला नाही. हे तर मूर्खपणाचा सल्ला आहे, सरदार म्हणाला. The nightingale flew a little higher and said, Too bad you let me go. I have rare diamonds under my wings. Now you won't get any of them. नायटिंगेल पक्षी थोडा उंच उडाला आणि म्हणाला, किती दुर्दैव की तू मला सोडले. माझ्या पंखाखाली दुर्मिळ हिरे आहेत. आता तुला त्यापैकी काहीही मिळणार नाही. नाव द नोबलमॅन वॉज रिअली व्हेरी अँग्री अँड व्हेरी अनहॅपी. ओ नो, हाऊ स्टुपिड ऑफ मी. यू विक्ड बर्ड, यू नॉस्टी बर्ड. वेट टिल आय कॅच यू अगेन. ही बिगॅन टू वेल. आता सरदार खरोखर खूप रागावला आणि दुःखीही झाला. अरे नाही, किती मूर्ख आहे मी. हे कपटी पक्षा, दुष्ट पक्षा, थांब, मी तुला पुन्हा पकडेल, असा तो ओरडला. डोंट बी सो अपसेट माय लॉर्ड, सेड नायटिंगेल. इट वॉज काइंड ऑफ यू टू लेट मी गो. दॅट्स वाय आय गेव यू अ गुड पीस ऑफ ॲडवाईस. थिंक ओव्हर इट. महोदय, इतके चिंतेत पडू नका. नायटिंगेल पक्षी म्हणाला, तुम्ही मला सोडले हे तुमचं मोठेपण होतं, म्हणून मी तुम्हाला एक चांगला सल्ला दिला, त्याचा विचार करा. द फर्स्ट थिंग आय सेड वॉज डोंट क्राय ओव्हर द स्पिल्ट मिल्क. आय एम ऑलरेडी फार अवे फ्रॉम यू. यू कांट कॅच मी अगेन. देन वाय मेक युअर सेल्फ अनहॅपी अबाउट इट. मी पहिली गोष्ट सांगितली होती, सांडलेल्या दुधासाठी रडू नका. मी आधीच तुमच्यापासून दूर आहे. तुम्ही मला पुन्हा पकडू शकणार नाही, मग त्याबद्दल स्वतःला दुःखी का करता. सेकंडली, how can any ordinary bird like me have diamonds under his wings? Those were just idle words of mine. It's a mistake to trust such a word. Use my bits of advice and be happy. Farewell. दुसरे म्हणजे, माझ्यासारख्या साध्या पक्षाच्या पंखाखाली हिरे कसे असतील. त्या फक्त माझ्या फाजील गोष्टी होत्या. अशा गोष्टीवर विश्वास ठेवणे म्हणजे चूकच आहे. माझा सल्ला वापरा आणि आनंदी राहा. द नॉबलमॅन वॉच्ड द बर्ड फ्ल्यू अवे. सरदाराने पाहिले की नायटिंगेल पक्षी दूर उडून गेला. अशा पद्धतीने आपला हा पाठ संपतो. आवडला ना विद्यार्थ्यांनो हा पाठ तुम्हाला? या पाठातून आपल्याला नायटिंगेल पक्षाने 2 चांगले संदेश दिलेले आहेत. या पाठातून नायटिंगेलने आपल्याला पहिला संदेश असा दिलाय की ज्या गोष्टी घडून गेल्या आहे त्याची चिंता करत बसू नका. आणि दुसरा संदेश म्हणजे कुठल्याही फाजील गोष्टीवर विश्वास ठेवू नका.
मग या पाठातून दिलेले 2 संदेश याचा तुम्हीही विचार करा.